तर मी दिलेली कागदपत्र ही खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन 2016च्या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांनी हे वक्तव्य केले। 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजर यांच्यावरती आरोप आहे। एसीबी कडनं चौकशी सुरू आहे। तर सलीम जिवंत नसताना त्याच्या नावाने आरोप करणं चूक असल्याचं दत्ता गायकवाडांनी म्हटलंय। बडगुजर यांची सलग चौकशी सुरू आहे। या चौकशीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेल, मी जाहीरपणे गळफास घेईल। एवढं नालायकपण। जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे।